भारतातील भूगर्भातील लहरींचा अभ्यास करणारी आणि सरळ नासाशी जोडली गेलेली पहिली अद्ययावत वेधशाळा हिंगोलीमध्ये साकारण्यात येणार आहे। अशा अद्ययावत भव्य 2च वेधशाळा अमेरिकेत आहेत आणि आता तिसरी ही वेधशाळा हिंगोलीमध्ये उभारली जाणार आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असणारं हिंगोली जिल्ह्यातलं हे औंढा नागनाथ आता याच पावनभूमीत भूगर्भातल्या लहरींचा अभ्यास करणारी आणि नासाशी संबंध असणारी देशातली पहिली अद्ययावत वेधशाळा उभारण्यात येणार आहे। लिगो अर्थात लेसर इंटरफेरोमीटर ग्रेव्हिटेशनल वेब ऑब्झर्वेटरी नावाची ही वेधशाळा हिंगोलीच्या भूमीत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। त्याकरता दुधाळा, अंजनवाडा, गांगलवाडी या परिसरातील तब्बल 350 एकर जमिनीवर 2,500 कोटी रुपये खर्चून ही वेधशाळा उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे ब्रह्मांडासह पृथ्वीच्या पोटातली अनेक रहस्य उलगडली जातील असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे। ही वेधशाळा अमेरिकेच्या नासाशी सरळ जोडलेली असणार आहे। अद्ययावत सुविधेनं सुसज्ज अशी ही वेधशाळा उभारण्यात येणार असून त्याचं काम वर्षभरात पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांच्या काही जमिनी गेल्या तर त्यांना सरकारी दरानुसार मोबदला मिळणार आहे। नुकतंच एका शास्त्रज्ञांची टीम या जागेची पाहणी करून गेली असून पंतप्रधान कार्यालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। त्यावर फक्त पंतप्रधान मोदींची सही होणं बाकी आहे। या संदर्भात आता प्राथमिक तपासणी सुरू असून याचा तात्काळ लगेच प्रस्ताव या कार्यालयामार्फत त्यांना देण्यात येणार आहे। त्यानंतर त्यांच्यामार्फतचा प्रस्ताव PM कार्यालयाकडे सध्या संदर्भात जो भारत आणि अमेरिकाबद्दल जे काही करार झालेले आहेत त्याची तपासणी आणि प्राथमिक चर्चा सुरू असून या संदर्भात आपला अहवाल पोहोचताच त्यामध्ये कोणत्या जागेला प्राधान्य दिले जाईल यामार्फत मंजुरी मिळेल। टीव्हीवर अचानक आवाज बंद झाला तरीही या संगीताची लय आपल्याला अनुभवता येईल का अशा स्वरूपाचा हा अभ्यास या वेधशाळेत करता येणार आहे। त्यामुळे ही वेधशाळा हिंगोलीसह तमाम महाराष्ट्र आणि देशवासियांसाठी गौरवाची बाब ठरणार आहे। जगात जर्मनी आणि भारतात परभणी याप्रमाणे हिंगोलीचं नावही गाजणार यात शंकाच नाही। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।